सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पुढे. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. इचलकरंजी शहरात शनिवारी 24 जानेवारी 2026 रोजी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद, राष्ट्रीय बजरंग दल, राष्ट्रीय महिला कक्ष आणि ओजस्विनी वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमानं महिलांसाठी भव्य हळदी कुंकू, नागरी सत्कार आणि पदनियुक्ती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात आणि मोठ्या जनसहभागात पार पडला. या प्रसंगी तानाजी पोवार, मनोज साळुंखे, विद्या मनोज साळुंखे, दिलीप मुथा, रजपुते वाहिनी तसंच मल्लिकार्जुन उर्फ बाबासाहेब कोरे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं. याच कार्यक्रमात जिल्हा मंत्री पंढरीनाथ ठाणेकर यांनी विविध पदनियुक्त्यांची घोषणा केली. त्यामध्ये मुकुंद तारळेकर शहर मंत्री, वंदना सुतार जिल्हा सेवा विभाग प्रमुख, मीना माने शहर सेवा प्रमुख आणि ॲडव्होकेट साक्षी कोरे ओजस्विनी जिल्हा संपर्क प्रमुख यांच्या नियुक्तीचा समावेश होता. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलं. हळदी कुंकू कार्यक्रमात 250 ते 250 महिलांनी सहभाग नोंदवला. सुहासिनी महिलांना भांग भरून हळदी कुंकू आणि वाण देऊन सन्मानित करण्यात आलं. या कार्यक्रमाला संघटनेचे पंढरीनाथ ठाणेकर, संतोष हत्तीकर, दत्ता पाटील, मारुती शिंगारे, सचिन येळरुटे, सचिन वडर, अतुल तनपुरे, संजय फातले, कपिल सुतार, राजेंद्र शिंदे, आनंदा मकोटे, तेजस राणे, सागर पोळ, शार्दूल शेटे तसंच महिला विभागातील ललिता ठाणेकर, अंजली पोळ, राखी येळरुटे, दीपाली बेडक्याळे, सुनीता हत्तीकर, अमृता सुतार, संपदा पाटील, छाया मेहत्रे, कल्पना मुसळे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचं प्रास्ताविक संतोष कांदेकर यांनी केलं. संघटनेची रूपरेषा पंढरीनाथ ठाणेकर यांनी आपल्या भाषणातून मांडली. नूतन नगरसेविका विद्या मनोज साळुंखे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. शेवटी मुकुंद तारळेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांनी संघटनेच्या वतीनं आयोजित प्रीतिभोजनाचा लाभ घेतला आणि कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली.